बस चालकाला मारहाण करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला 3 महिने कारावासाची शिक्षा. अचलपूर चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत बस चालकाला मारहाण प्रकरणात अचलपूर येथील जिल्हा न्यायालय क्रमांक 2 यांनी आरोपीने ऑटो रिक्षा चालकाला 3 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय शनिवारी दिनांक 16 मे देण्यात आला. या प्रकरणात आरोपी प्रफुल्ल रवींद्र नितनवरे वय 25 राहणार टोकबर्डी याला दोषी ठरवण्यात आले. एसटी बस चालक अमोल सुरेश गुड्डे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. घटना 20 नोव्हेंबर 2016 रोजी 10 वाजताच्या सुमारास मेळघाटातील नागपूर फाट्यासमोर घडली होती. अमोल गुड्डे हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बसचे चालक असून ते परतवाडा आगारीची बस MH7C 9479 घेऊन नागपूर मार्गधारणीकडे जात होते. दरम्यान आरोपी प्रफुल्ल नितनवरे यांनी आपल्या ऑटो रिक्षा बसला ओव्हरटेक करून कोणतीही कारण नसताना बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत अमोल गुड्डे यांच्या अवघ्या उजव्या हाताला दुखापत झाली तसेच त्यांच्या गणवेशाचे बटन तुटले. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 353, 332 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन हवालदार गजानन वर्मा यांनी केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश 2 सागर पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षकार ॲडव्होकेट नवले यांनी बाजू मांडली. प्रकरणात एकूण 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पुरावे आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 3 महिने सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसाचे सश्रम कारावास भोगावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार गौरव ठाकूर यांनी काम केले आहे.